नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नोट्स इन मराठी या आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. नेहमीच्या या ओळखीच्या वाक्यानंतर आज आपण एका अतिशय वेगळ्या दुनियेत प्रवेश करणार आहोत. आजच्या आपल्या या सखोल चर्चेचा विषय असा आहे की जो आपल्या सर्वांच्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग आहे, पण आपण त्याकडे एका वेगळ्या दृष्टिकोनातून क्वचितच पाहतो. अगदी बरोबर. आजचा आपला विषय 17 पुस्तके या मराठी पाठ्यपुस्तकातील घटकावर आधारित आहे. पण ही चर्चा फक्त एका धड्यापुरती मर्यादित राहणार नाहीये. नाही, अजिबात नाही. खऱ्या अर्थाने सांगायचे तर आजच्या या विश्लेषणाचे मुख्य ध्येय हेच आहे की आपण पुस्तकांकडे पाहण्याचा आपला चष्मा बदलावा. आजच्या चर्चेत आपण प्रामुख्याने 2 स्तरांवर विचार करणार आहोत. पहिला स्तर हा पूर्णपणे भावनिक आहे, जिथे आपण सफदर हाशमी यांच्या मूळ कवितेच्या अनुवादातून पुस्तके सांगतात गोष्टी त्यातून पुस्तकांच्या संवेदना समजून घेणार आहोत. आणि दुसरा स्तर हा भौतिक आणि ऐतिहासिक आहे, म्हणजे तो भुर्जपत्रापासूनचा प्रवास. अगदी तेच. प्राचीन काळातील भुर्जपत्रापासून ते आज आपल्या मोबाईल स्क्रीनवर असणाऱ्या पुस्तकांपर्यंतचा जो एक थक्क करणारा प्रवास आहे ना, तो आपण उलगडून पाहणार आहोत. क्या बात है. मला हा दृष्टिकोन खूप आवडला. आपण सुरुवातीला त्या भावनिक स्तरावरच लक्ष केंद्रित करूया. नक्कीच. या साहित्यात सफदर हाशमी यांची जी कविता आहे ती वाचताना एक विचार माझ्या मनात वारंवार येत होता. आपण नेहमी पुस्तकांना नुसता कागद, पुठ्ठा आणि शाईची बनलेली एक निर्जीव वस्तू मानतो. एक भौतिक वस्तू फक्त. पण या कवितेने तो समज पूर्णपणे मोडून काढलाय. कवी अत्यंत ठामपणे सांगतो की पुस्तके ही युगानुयुगांच्या माणसांच्या जगाच्या आणि भूतकाळाच्या गोष्टी सांगतात. आणि वर्तमान काळाच्याही. तुम्ही जो मुद्दा मांडलात तो साहित्याच्या अगदी गाभ्याशी जातो. याला आपण काय म्हणतात, त्याला मानवीकरण किंवा इंग्रजीत पर्सोनिफिकेशन म्हणतो. पर्सनॅलिटी दिल्यासारखं. बरोबर. कवीने इथे पुस्तकांना सजीव माणसांसारखं रूप दिलंय. त्यांना स्वतःचा असा एक आवाज आहे, भावना आहेत. ती फक्त तारखांच्या कोरड्या नोंदी ठेवत नाहीत. कवितेत म्हटल्याप्रमाणे ती जिंकल्याच्या आणि हरल्याच्या गोष्टी सांगतात. प्रेमाच्या आणि कटुतेच्या सुद्धा. कटुता म्हणजे मानवी स्वभावातील तो कडवटपणा, जो आपण नाकारून चालत नाही. विजयाचा उन्माद असो वा पराभवाची निराशा, हे सगळं पुस्तकांमध्ये सामावलेलं असतं. आणि यातूनच एक अत्यंत अंधरस्त शीर्षार पुढे येतो. ती कवितेतील ओळ बघा. पुस्तके काही करू इच्छितात, तुमच्याजवळ राहू इच्छितात. ती ओळ खरोखरच खूप खोल आहे. माझ्या तर अंगावर काटा आला ती वाचून. तुमच्याजवळ राहू इच्छितात याचा अर्थ असा होतो की जणू काय एखादा जिवलग मित्र आपली वाट पाहत कपाटात शांतपणे उभा आहे. अगदी. पुस्तकांना माणसांची सोबत हवी असते. त्यांना कुणीतरी वाचावं, त्यांच्यात दडलेले विचार कुणीतरी समजून घ्यावेत, अशी त्यांची एक धडपड असते. आणि कवितेत पुढे जी निसर्गाची प्रतिमा वापरली आहे ना, ती तर अधिकच भारी आहे. पुस्तकात पाखरं चिवचिवतात, अक्षरा सळसळतात. आणि पुस्तकात निर्झर गुणगुणतात. आता निर्झर म्हणजे झरा. हे वाचताना मला जाणवलं की जेव्हा आपण एखाद्या अरण्याचं वर्णन वाचत असतो तेव्हा ती अक्षरं खरोखरच पानांसारखी सळसळत असल्याचा भास होतो. तो नाद लपलेला असतो, कारण लेखकाने स्वतःचे अनुभव आणि संवेदना त्या शब्दात ओतलेल्या असतात. हीच तर साहित्याची खरी ताकद आहे. हो ना. अमूर्त भावनांना मूर्त रूप देण्याची ताकद. आणि ह्या कवितेचा आवाका किती अफाट आहे बघा. एका बाजूला पुस्तके निसर्गाशी नाते जोडतात आणि लगेच दुसऱ्या क्षणी मानवी बुद्धिमत्तेच्या शिखरांना स्पर्श करतात. म्हणजे ते रॉकेटच्या तंत्राचं उदाहरण. अगदी तेच. कवी म्हणतो की पुस्तके परीकथा ऐकवतात आणि त्याच दमात पुढे सांगतो की पुस्तकांत रॉकेटचे तंत्र आहे, विज्ञानाचा मंत्र आहे. एकाच पुस्तकात किंवा एकाच विश्वात हे दोन्ही. एका बाजूला मानवी कल्पनेच्या भराऱ्या मारणाऱ्या स्वप्नाळू परीकथा आहेत आणि त्याचवेळी अंतराळात झेप घेणाऱ्या रॉकेटचा अत्याधुनिक तंत्रज्ञान पण आहे. क्या बात है. भावना आणि लॉजिक यांचं इतकं सुंदर सहअस्तित्व जगात कुठेच नसेल. खरंय. म्हणूनच कवीने विचारलेला तो प्रश्न, तुम्हाला नाही का जायचं पुस्तकांच्या विश्वात, हा केवळ प्रश्न राहत नाही, तर ते एक आमंत्रण बनतं. आणि हे आमंत्रण नाकारणं शक्यच नाही. पण जेव्हा आपण या ज्ञानाच्या भरारीबद्दल बोलतो तेव्हा माझ्या मनात एक ऐतिहासिक कुतूहल जागं होतं. कोणतं कुतूहल? आज आपण इतक्या सहजपणे पुस्तकांबद्दल बोलतोय, ती हातात घेतोय, पण या प्रवासाची सुरुवात अशी नक्कीच नव्हती. अजिबात नाही. मला नेहमी हा प्रश्न पडायचा की छपाई यंत्राचा म्हणजे प्रिंटिंग प्रेसचा शोध लागण्यापूर्वी लोक माहिती कशी साठवत असतील.
हा जो पूर्वी, आज आणि उद्या असा काळानुसार बदलत गेलेला प्रवास आहे तो खूप रंजक आहे. हो, हा प्रवास मानवी जिद्दीचा एक उत्कृष्ट नमुना आहे. जर आपण इतिहासात खूप मागे गेलो तर सुरुवातीच्या काळात माहिती साठवण्याचं कोणतंही भौतिक साधन नव्हतं. म्हणजे फक्त तोंडी. हो, लोक एकमेकांना फक्त मौखिक निरोप पाठवत असत. एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे ज्ञान फक्त पाठांतराने जायचं. पण मग त्यात बऱ्याच गोष्टी विसरायला होत असतील ना? मानवी मेंदूच्या मर्यादा आहेतच. अगदी बरोबर पकडलत. आणि म्हणूनच एका काळानंतर माणसाला समजलं की आपले विचार आणि आठवणी भौतिक स्वरूपात जतन करून ठेवणं गरजेचं आहे. इथून माहिती साठवण्याची धडपड सुरू झाली. सुरुवातीला भूर्जपत्रांवर म्हणजे भूर्ज नावाच्या झाडाच्या पानांवर लेखन केलं जाऊ लागलं. झाडांच्या सालींवर सुद्धा ना? हो, झाडांच्या साली, नंतर कापड आणि अगदी धातूच्या पत्र्यांवरही विचार लिहून ठेवण्यास सुरुवात झाली. याच संदर्भात मला शिलालेख हा शब्द खूप महत्वाचा वाटतो. आपण पाठात वाचतो की दगडांवर कोरलेल्या लेखनाला शिलालेख म्हणतात. विचार करा, एखादा साधा विचार शेकडो वर्ष टिकावा यासाठी माणसाने किती मेहनत घेतली असेल. कडक दगडावर एक एक अक्षर कोरणं खूपच कष्टाचं काम होतं ते. आज आपण मोबाईलवर एका सेकंदात हजारो शब्दांचा मेसेज पाठवतो, पण त्या काळात एक साधा निरोप कोरण्यासाठी महिन्यांचा कालावधी लागत असेल. हो, आणि दगडांची ती कायमस्वरूपी टिकण्याची क्षमता माणसाच्या चिरंजीवी होण्याच्या इच्छेचंच प्रतीक आहे. पण शिलालेखांची एक मोठी मर्यादा होती. कोणती? त्यांचं वजन. वजन. आणि ते एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सहज हलवता येत नसत. ज्ञान एकाच जागी स्थिर राहिलं. आणि म्हणूनच या प्रवासातील सर्वात क्रांतिकारी टप्पा ठरला तो म्हणजे कागदाचा शोध. कागदामुळे ज्ञान हलकं झालं. अगदी ते वाहून येण्याजोगं झालं. आणि त्यानंतर जेव्हा छपाई यंत्राचा शोध लागला तेव्हा तर मानवी इतिहासाला एक वेगळीच गती मिळाली. तोपर्यंत एखादं पुस्तक तयार करायचं असेल तर हाताने लिहून काढावं लागायचं. हो, ज्याला अनेक महिने लागत. पण छपाई यंत्रामुळे एकाच वेळी शेकडो प्रती छापणे शक्य झाले. या छापील स्वरूपाला आपण पुस्तके म्हणू लागलो. आणि या लिखित संग्रहांना काही ठिकाणी ग्रंथ किंवा पोथी असेही म्हटलं जातं. होय, ही नावे त्या काळच्या श्रद्धेची आणि ज्ञानाबद्दलच्या आदराची प्रतीकं आहेत. ग्रंथ आणि पोथी या शब्दांमध्येच एक आदरभाव दडलेला आहे. पण स्वरूप कसंही असो, दगडापासून ते कागदापर्यंत उद्देश एकच होता. बरोबर. आणि आता तर आपण या प्रवासाच्या एका अत्यंत आश्चर्यकारक टप्प्यावर येऊन पोचलो आहोत. आज आपण कागदाच्याही पलीकडे गेलो आहोत. आपण पुस्तके वाचतो. हो, संगणकावर किंवा मोबाईलवर. भूर्जपत्रापासून ते आजच्या चकचकीत डिजिटल स्क्रीनपर्यंतचा हा प्रवास खरोखरच डोळे दिपवणारा आहे. आहेच. आणि या सर्व प्रवासाकडे आपण एका व्यापक दृष्टिकोनातून पाहिलं पाहिजे. जड दगडांची जागा कागदाने घेतली आणि आता कागदाची जागा अदृश्य डेटाने घेतली आहे. पण इथे सर्वात महत्वाचा मुद्दा हा आहे की या सर्वांमागचं मूळ उद्दिष्ट काय आहे. ते आजही तेच आहे, माहितीचा खजिना जतन करणं. आणि तो पुढच्या पिढीकडे सोपवणं. अगदी माहिती देणं, ज्ञान वाढवणं हे पुस्तकांचं मूळ काम कोणत्याही युगात बदललेलं नाही. तंत्रज्ञान बदलतं, पण ज्ञानाची तहान तीच राहते. हे अगदी योग्य विश्लेषण आहे. माध्यम बदलतं पण मेसेज तोच राहतो. आणि या ज्ञानाच्या देवाणघेवाणीसोबतच पुस्तकांचं आपल्या वैयक्तिक आयुष्यातील स्थानही खूप महत्वाचं आहे. कसं काय? म्हणजे जेव्हा आपण घरात एकटे असतो, आपला वेळ जात नसतो, कंटाळा आलेला असतो आणि बोलायला कोणीही नसतं, अशा वेळी पुस्तके आपली सर्वात चांगली सोबत करतात. आपण एक पुस्तक उघडतो आणि एका नव्या विश्वात प्रवेश करतो. वेळ कसा जातो ते समजतही नाही. पुस्तके ही अशी सोबती आहेत जी तुमच्याकडून कोणतीही अपेक्षा न ठेवता तुम्हाला सर्वस्व देतात. आणि ही सोबत एकाच साच्यातली नसते. हो, खूप प्रकार आहेत. साहित्याच्या जगात प्रचंड विविधता आहे. थोर व्यक्तींची चरित्रे आहेत ज्यातून आपल्याला संकटांचा सामना करण्याची प्रेरणा मिळते. प्रवास वर्णने आहेत जी घर बसल्या जगाची सफर घडवतात. कथासंग्रह, काव्यसंग्रह, नाटके, कादंबऱ्या मानवी भावनांच्या विविध छटा दाखवतात. आणि ऐतिहासिक, वैज्ञानिक, निसर्गाशी संबंधित पुस्तके आपल्या सभोवतालचं जग समजून घेण्यास मदत करतात. म्हणजे तुमच्या मनस्थितीनुसार एक पुस्तक नेहमीच उपलब्ध असतं. पण फक्त वाचून थांबणं पुरेसं नाही, त्यावर विचार करणं अधिक महत्वाचं आहे. नक्कीच.
आपल्या आजच्या स्रोतांमध्ये वाचन संस्कृतीला चालना देण्यासाठी काही अत्यंत विचार करायला लावणारे मुद्दे आहेत, ज्याला आपण क्रिटिकल थिंकिंग म्हणू शकतो. ते पाठात दिलेले स्वाध्याय आणि प्रश्न. हो, हे प्रश्न फक्त हो किंवा नाही स्वरूपाचे नाहीत. उदाहरणार्थ एक प्रश्न तिथे उपस्थित केला आहे, छापील पुस्तक की ई पुस्तक यापैकी कोणतं पुस्तक वाचायला आवडेल आणि का? हा तर आजच्या काळातला सगळ्यात मोठा प्रश्न आहे. तर काहींना ई पुस्तकाची सोय आवडते, जिथे तुम्ही हजारो पुस्तके एका छोट्या उपकरणात सोबत घेऊन फिरू शकता. आणि रात्री अंधारातही वाजू शकता. दोन्हीचे फायदे आहेतच. त्याच धर्तीवर दुसरा एक महत्वाचा विचार आहे पाठात. शिक्षकांच्या मदतीने शिकायला आवडेल की ई पुस्तकांच्या मदतीने, आणि का? हा मुद्दा तर थेट आजच्या कृत्रिम बुद्धिमत्तेच्या म्हणजे एआयच्या युगाला भिडणारा आहे. हो ना, ई पुस्तके किंवा इंटरनेट जगातील कोणतीही माहिती सेकंदात देऊ शकतात. पण शिक्षक फक्त माहिती देत नाहीत. बरोबर, शिक्षक ती माहिती कशी वापरायची याचं शहाणपण देतात. ई पुस्तके तुम्हाला माहिती देतील, पण शिक्षक तुम्हाला मूल्य देतील. मानवी भावनांचं मूल्य तंत्रज्ञान भरून काढू शकत नाही. अगदी खरे. याच मूल्यांशी संबंधित अजून एक प्रश्न तिथे मांडला आहे. तुमचे पुस्तक वाचून झाल्यावर ते इतरांना वाचायला द्यावे की नाही, आणि का? मला वाटतं ज्ञान हे नेहमी वाटल्याने वाढतं. आपण पुस्तक दुसऱ्याला देतो तेव्हा एक नवा विचार दुसऱ्यापर्यंत पोहोचवत असतो. यातून समाजात संवादाची एक निरोगी साखळी तयार होते. पण ही साखळी तयार करताना एका जबाबदारीची जाणीवही असायला हवी. कोणती जबाबदारी? पुस्तके सुरक्षित ठेवण्याची. आपल्या दप्तरातील पुस्तके चांगल्या अवस्थेत कशी ठेवावीत यावरही विचार करणं गरजेचं आहे. हो, काहींची पुस्तके अतिशय व्यवस्थित असतात, तर काहींची फाटलेली, दुमडलेली असतात. पुस्तकांना जपणं हे ज्ञानाच्या स्रोताबद्दलचा आदर दर्शवतं. आणि हा आदर वाचनातूनच विकसित होतो. वाचन फक्त ज्ञान देत नाही, तर अभिव्यक्त होण्याची साधनेही देते. म्हणजे आपले शब्द. हो, भाषेची ताकद आणि आपली निरीक्षण क्षमता कशी वाढते हे समजून घेण्यासाठी पाठातील एका व्याकरणाच्या भागाकडे बघूया. तो चित्रांना विशेषणे देण्याचा स्वाध्याय. हो, जेव्हा आपण विपुल वाचन करतो तेव्हा शब्दांचे योग्य नियोजन कसे करायचे, विशेषणांचा वापर कसा करायचा हे आपण शिकतो. विशेषण म्हणजे एखाद्या गोष्टीबद्दल अधिक माहिती सांगणारा शब्द. बरोबर. आता पाठातील उदाहरणे बघा. समजा आपण एक पानांची जुडी पाहिली. ज्याची शब्दसंपत्ती कमी आहे तो त्याला फक्त पाने म्हणेल. पण जो वाचक आहे तो त्याला हिरवीगार जुडी किंवा ताजी जुडी म्हणेल. अगदी तंतोतंत. शाळेत जाणाऱ्या मुलांकडे पाहून नुसते मुले म्हणण्यापेक्षा आनंदी मुले किंवा उत्साही मुले अशी विशेषणे वापरल्यास त्या दृश्यात जीव ओतला जातो. आणि 100 रुपयांच्या नोटांचं बंडल असेल तर नव्या कोऱ्या नोटा किंवा जाड बंडल. एखाद्या इमारतीला केवळ उंच न म्हणता गगनचुंबी इमारत. किंवा 2 सशांना पाहून त्यांना गोजीरवाणे ससे किंवा पांढरे शुभ्र ससे म्हणणे. मज्जा बघा, वाचनामुळे जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन किती स्पष्ट होतो. हो, शब्दसंपत्ती ही आपल्या विचारांचं रिझोल्यूशन ठरवते. जसे कॅमेऱ्याचे रिझोल्यूशन जास्त असेल तर चित्र स्पष्ट दिसते, तसंच शब्दांचेही आहे. खरोखरच आजच्या या संपूर्ण सखोल चर्चेचा जर आपण थोडक्यात गोषवारा काढायचा ठरवला तर आपण एक अतिशय सुंदर वैचारिक प्रवास केला आहे. आपण सुरुवात केली सफदर हाशमी यांच्या कवितेने. पुस्तके कशी माणसांसारख्या भावना व्यक्त करतात ते पाहिलं. त्यानंतर दगडावरील शिलालेखांपासून ते आजच्या ई पुस्तकांपर्यंतचा प्रवास समजून घेतला. आणि शेवटी वाचनामुळे आपली निरीक्षण क्षमता आणि शब्दसंपत्ती कशी वाढते याचाही वेध घेतला. यातून निष्कर्ष हाच निघतो की आपण माहितीच्या महापुरात जगत असलो तरी नुसती माहिती म्हणजे ज्ञान नव्हे. अगदी. पुस्तके कोणत्याही स्वरूपात असोत ती आपल्याला सखोल ज्ञान देतात. ती आपल्याला थांबायला आणि विचार करायला लावतात. बदलत्या काळानुसार माध्यमांशी जुळवून घेणं गरजेचं आहे, पण पुस्तकांशी असलेली मैत्री कायम ठेवणं तितकंच आवश्यक आहे. होय, पण आजची ही चर्चा संपवण्यापूर्वी मला एका गोष्टीवर श्रोत्यांचे लक्ष भेदायचे आहे. नक्कीच सांगा ना. आपण भूर्जपत्रापासून ई पुस्तकांपर्यंत आलो आहोत. भविष्यातील तंत्रज्ञानाचा वेग पाहता जाता जाता माझा हाच विचार करायला लावणारा प्रश्न असेल. हा, समजा भविष्यात तंत्रज्ञान इतकं प्रगत झालं की तुम्हाला काहीही वाचण्याची गरजच पडणार नाही. सर्व पुस्तकांचं ज्ञान थेट एका चिपच्या माध्यमातून आपल्या मेंदूत डाउनलोड करता येईल. बापरे, थेट मेंदूत? हो, एका सेकंदात हजारो पुस्तके तुमच्या मेंदूत असतील. जर असं झालं तर कवितेत म्हटल्याप्रमाणे पुस्तकांची ती जवळ राहण्याची इच्छा,
तो पानांचा गंध, शब्दांवरून बोटे फिरवण्याचा तो भावनिक स्पर्श, हे सगळं असंच जिवंत राहील का? हा प्रश्न खूपच अस्वस्थ करणारा आहे. माहिती तर सेकंदात मिळेल, पण तो जिव्हाळ्याचा संवाद तसाच टिकून राहील का? यावर नक्की विचार करा. हा खरोखरच डोके चक्रावून टाकणारा विचार आहे. जर सर्व काही थेट डाउनलोडच झालं तर त्या प्रवासाचा आनंदच हरवून जाईल. तंत्रज्ञान उद्या कुठेही गेलं तरी पुस्तकांची असलेली आपली भावनिक नाळ कधीच तुटणार नाही, अशी आपण आशा करूया. नक्कीच. याच सुंदर आणि विचार करायला लावणाऱ्या प्रश्नासोबत आपण आजची ही सखोल चर्चा इथेच थांबूया. आम्हाला आशा आहे की पुस्तकांच्या या अनोख्या विश्वाची सफर तुम्हाला नक्कीच एका नव्या विचाराकडे घेऊन जाईल. पुन्हा लवकरच भेटूया अशाच एका रंजक विषयासोबत. तोपर्यंत सतत नवनवीन गोष्टी वाचत रहा, विचार करत रहा आणि शिकत रहा. धन्यवाद.